ऐकलं का काय बोलला बाबा? तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम. आम्ही भगिनी 1500 रुपयाला बिकाव नाही आहोत, आम्ही स्वाभिमानी मुली आहोत. आम्हाला 1500ची गरज नाही. म्हणलं तुझ्या घरच्यांनी ऍप्लिकेशन केलंय का? मला केलंय. मला नाव सांगते, पहिलं डिलीट करतो. मला असं कसं करायला सगळ्यांनाच मिळणार आहे, मला नाही मिळणार आहे. तसं नाही. आता दिलंय. डिसेंबर मध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. खत्री साहेब, स्क्रुटिनी इलेक्शनच्या नंतर आहे. कोण पात्र कोण अपात्र तुम्हाला तुमचा आमदार माहितीये. गावातल्या कोपऱ्यातल्या माणसाला ओळखणारा आमदार आहे. या इलेक्शनला पुढे मारणाऱ्याची यादी काढा. आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबर मध्ये करू, हा शब्द तुम्हाला देतो. बघा, अशा लोकांना महाराष्ट्राची सत्ता आपण हातात देणार आहोत. एक भाऊ म्हणतो, आलं का व्हिडिओ? आलं का? हा थांबा थांबा, हे ऐका. हे चमत्कारिक आहेत बाई. ऐकलं का काय बोलला बाबा? की 1500 रुपये वापस घे. ओवाळणी मी बोलू पण शकत नाही. आजकालच्या महाराष्ट्र सरकारला वाटतंय की नाती काय अशीच पळतात. हो, 1500 रुपये दिले की नवीन बहिणी, 1500 दिले म्हणून या राज्यातल्या महिला त्यांच्याबरोबर उभ्या राहतील. आम्ही भगिनी 1500 रुपयाला बिकाव नाही आहोत, आम्ही स्वाभिमानी मुली आहोत. कष्ट करू, स्वतःच्या पायावर उभं राहू, पण भावाला साथ देऊ. भावाला कधी आम्ही रस्त्यावर किंवा माहेरला कधी रस्त्यावर सोडून देणार नाही. या महाराष्ट्रातली लेख माझी बोलत नाही, मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेखीबद्दल बोलते. तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो, बघते तुझा काय कार्यक्रम. नाही चलेगा. आज सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गलिच्छ राजकारण जे सुरू केलं बंद केलं पाहिजे. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्यानं नव्या वादाला सुरुवात झाली आहे. रवी राणा यांनी आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहिणीची रक्कम 3000 करू, मात्र ज्या महिला आशीर्वाद देणार नाहीत त्यांच्या खात्यातून 1500 परत घेणार असल्याचं म्हटलं होतं. रवी राणा यांच्या या वक्तव्यानं विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणांना कडक शब्दात इशारा दिलाय. रवी राणा म्हणाले होते की आमचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजेच 3000 रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे, मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार, असं रवी राणा म्हणाले होते. जेव्हा मी रामकृष्ण हरी म्हणते तेव्हा तुम्ही हरिमुखे म्हणा. 1 मिनिट तुम्ही आमच्या हरीचं नाव घेतलं तरी देव पावला म्हटलं जातं. तो काही म्हणत सगळं सोडून इथं बसा. पांडुरंग हा एकच देव आहे जो म्हणतो माझ्याकडे आलं नाही तरी चालेल, चांगली सेवा करा, मी तुम्हाला दर्शन द्यायला येईन. माझ्याकडे यायची गरज नाही, ही संतांची भूमी आहे, संस्कारी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सत्तेतील भाऊ काय म्हणतात बघा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांच्या व्हिडिओ क्लिपचा आवाज लोकांना ऐकवला. मी 1500 रुपये माघारी घेईल म्हणतात, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 1500 रुपये परत घेणाऱ्या भावाला आदरपूर्वक प्रेमानं सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या लेकीला धमकी दिली ना तर 1500 रुपये परत घेईन, तर तू काय घेऊनच दाखव, मग बघ तुझा कसा करेक्ट कार्यक्रम करते. ये नहीं चलेगा, अशा कडक शब्दात सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना इशारा दिला. या सुसंस्कृत महाराष्ट्रात जे घाणेरडं गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे ते बंद केलं पाहिजे. हे सरकार का बदललं पाहिजे? घाणेरड्या गलिच्छ राजकारणाला संपवण्यासाठी बदललं पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.